नमस्कार सर. नमस्कार. माझ्या या हलक्या-फुलक्या गप्पा विथ हिमराज या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आपण हलक्या-फुलक्या गप्पा मारायला सुरुवात करूया. सर, पहिला प्रश्न माझा हा आहे, की तुमचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण कुठे झालं? माझं बालपण तसं सुरुवातीला मी माझ्या मामाच्या गावी होतो. माझं 1ली ते 3रीचं शिक्षण माझ्या मामाच्या गावी झालं. शिंगवे, सायखेडा, तालुका निफाड इथे. त्यानंतर मी तिथे शिकत असतानाच 2रीच्या वर्गात गुरुजींनी मला कविता म्हणायला लावायचे आणि माझ्या मागे सर्व वर्ग माझ्या रिपीट मागून म्हणायचा. करायचं. हां. हो. तर ते तिथून मग मला ती सवय थोडी स्टेजची डेअरिंगची झाली. मी नंतर माझ्या गावी आलो पाथर्डीला. तिथे आल्यानंतर 4थीला असताना मी एक भक्तिगीत म्हटलं, केशवा माधवा. मी म्हटल्यानंतर ते सर्व गावातले जमलेले होते ते कार्यक्रमाला. 15 ऑगस्टचा किंवा 26 जानेवारीचा कार्यक्रम असेल. तर ते नंतर गावातले ते मुलं वगैरे असे मोठे मुलं हे ते मला कुठे दिसले का केशवा माधवा म्हणून असे चिडवायला लागले. म्हणून मग मला काय वाटलं काहीतरी याच्यात हे तर म्हणून मी ते नंतर काही शाळेत वगैरे गाणं वगैरे काही म्हटलं नाही. नंतर मी 7वीला मराठा हायस्कूलला गेलो. तर तिथे गेल्यानंतरही याचं गाण्याचं किंवा नाटकाचं वगैरे असं कुठलंही याचं हे केलं नाही. पण 7वीला असताना माझा इतिहासाचा पेपर होता आणि आमच्याकडे शेतामध्ये टमाटे, वांगे, डिंगऱ्या, विशेष करून डिंगऱ्या आमच्याकडे फेमस होत्या. पाथर्डी. डिंगऱ्या म्हणजे काय? डिंगऱ्या डिंगऱ्या म्हणजे ते मुळा जो असतो मुळा आपण लावून द्यायचा, हां, मुळ्याचं बी, हां. आणि त्या मुळ्याच्या झाडाला त्या अशा पातळ पातळ अशा डिंगऱ्या येतात लांब लांब. ओके. त्याला डिंगऱ्या म्हणतात. हां. म्हणजे नंतर त्या पक्व झाल्या की त्याच्यापासून बी पुन्हा तयार होतं आणि ते मुळ्यासाठी वापरतात. हां. तर त्या डिंगऱ्या आमच्याकडे खूप फेमस होत्या, आमच्या गावच्या आणि वडाळा गावच्या. तर मी त्या सायकलवर घेऊन रामकुंडावरती विकायला जायचो. आता आईला शेतीचं काम असायचं, त्याच्यामुळे तिला ते जमत नव्हतं तिथं जाऊन आणि ते विकायचं आणि पुन्हा यायचं. तर मी मराठा हायस्कूलला शाळेत जायचो. तर मग ते असं काही भाजीपाला असला की मी सकाळी घेऊन जायचो, ते तिथे विकलं की मग नंतर तिथनं शाळेत जायचो. आणि मग नंतर शाळा सुटल्यानंतर ते पैशाचं किराणा वगैरे असं बाजार करून घरी यायचो. त्यावेळेस ते काही इतकं महाग नसायचं. ते एवढं मोठं ओझं असायचं. त्या ओझ्याची फक्त ₹2, ₹1.50, ₹1 असं भेटायचं. आणि मग ते बाकीचे ते भरेकरी घ्यायचे किंवा असे हे लोक घ्यायचे. तर ते असं करत असताना 7वीचा इतिहासाचा पेपर होता आणि त्या डिंगऱ्याचे ओझे घेऊन मी गेलो. आता त्यातही बी असं होतं की मी लहान मुलगा, हां. 7वीचा मुलगा. मी त्या सायकलच्या सीटाच्या बरोबरीनच यायचो. मी चालताना फक्त ती सायकल दिसायची. दिसायची. कोण चालवतंय ते कोण दिसायचं. चालवतं ते दिसत नव्हतं किंवा ते कोण ढकलतं ते दिसत नसायचं. तर ते मी घेऊन जायचो आणि मग ते विकायचो. 7वीचा पेपर होता तर त्याच्यात असं झालं, त्या दिवशी लवकर त्या डिंगऱ्या विकल्या नाही. 9 वाजता पेपर सुरू झाला. 9, 9:30 तर मला तिथेच झाले गंगेवरती आणि तिथून पुन्हा शाळेत जायचं आणि पेपर द्यायचा. तर असं तसं करता 9:30 पावणे 10ला ते संपलं आणि नंतर मी शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर सर्व मुलांचे जवळ-जवळ पेपर काहींचे तर लिहून पण झाले होते आणि काहींचे अर्धे वगैरे असे लिहून झाले होते. तर शिक्षिका होती आम्हाला त्या पेपरला. "अरे तू आत्ताशी आला, आता हे कसं काय लिहिणार पेपर?" म्हटलं, "मॅडम जेवढा होईल तेवढा लिहितो" म्हटलं. आता आणि वार्षिक पेपर तेही. हां. असंही नाही की हे महिने असेल चाचणी किंवा 6 महिने किंवा असं काही नाही. तर ते जर समजा मी पेपर नाही दिला तर मी नापास होणार. त्यानंतर मग त्या शिक्षिकांनी थोडं मान्य केलं आणि मग मी तो पेपर दिला. पेपर दिला म्हणजे अशा अडी-अडचणी अशा भरपूर यायच्या. म्हणजे खूपच त्या अडचणींना हो. तुम्ही सामोरे जाऊन तुम्ही अभिनय आणि क्षेत्रामध्ये आमचं कसं शेतीचं काम असल्यामुळे ना आम्हाला कधी गृहपाठ बी करता येत नसं. शाळेत जेवढं शिकवलं तेवढ्यावरतीच आमचं सर्व काही हे चालायचं. म्हणजे माझी थोडीशी आकलनशक्ती थोडीशी जास्त असेल असं वाटतं. कारण जे शिक्षक शिकवायचे बस त्याच्यावरतीच माझं घरी गृहपाठ गृहपाठ करायला वेळच नसायचा. घरी गेलं की शेतीच्या कामाला. शेतीचे कामं काही ना काही असायची. गुरे जनावरे होती आमच्याकडे, गायी होत्या, वासरं होती, बैल होते. तर मग ते शाळेतनी आलं की त्यांचं चारा पाणी करणं, त्यांना पाणी वगैरे करणं, असे ते
बरेच काम करावं लागायचं. जरी लहान जरी असलो तरी शेवटी घरात मी मोठा असल्यामुळे मला करावं लागायचं, लहान भावांना करावं लागायचं. असं करताना हळू-हळू 8वी 9वी वगैरे असं मग मी टेक्निकलचं हे घेतलं 8वीला. मग आमचा अ वर्ग म्हणजे सर्व हुशार मुलांचा वर्ग. तर त्याच्यात ते टेक्निकल घेतल्यानंतर गोष्ट अशी झाली की थोडंसं आमचं घरगुती प्रॉब्लेम्स झाले. वडिलांनी तिसरं लग्न केलं. आम्ही 4 भाऊ असताना सुद्धा तिसरं लग्न केलं. म्हणजे पहिलं आणि दुसरं आणि परत पहिली माझी आई, हां. आम्ही तिचे 4 मुलं. ते असतानाही वडिलांनी परत मी 9वीला असताना तिसरं लग्न केलं. 3 लग्न झाली का 3 वडिलांची? लग्न झाली. असं आहे. तर ते थोडंसं कुठेतरी लागलं माझ्या मनाला. आणि त्यानंतर घरी लक्ष लागायचं नाही, शाळेत लक्ष लागायचं नाही. सारखे तेच विचार यायचे की असं का केलं वडिलांनी, असं का केलं. आई मात्र निमूटपणे दररोज शेतात जायची, कामधंदा करायची. ते थोडंसं मला हे झालं. त्याच्यानंतर जे ना मी थोडंसं वैफल्यग्रस्त झाल्यासारखं वाटलं. मग मी मनोरंजन करण्यासाठी म्हणा किंवा हे करण्यासाठी मी पिक्चर बघायला लागलो खूप. म्हणजे सगळं जे म्हणजे काय एका दिवसात मी 4-4 पिक्चर बघायचो. म्हणजे सकाळी 10च्या शो पासून रात्रीचे 12 वाजेपर्यंत मी हा शो झाला की तो शो, तो झाला की तो शो, असे एका दिवसात 4-4 शो बघायचो. ते बघता मला थोडं ते असं जाणवायला लागलं की अरे हे काम आपण करू शकतो बरं का. मग नंतर ते अशी कुठेतरी मला ते असं वाटायला लागलं. लागली की हां. मी सिनेमात काम करत काम आहोत. करू शकतो. पण आपलं काय पाठीमागं कोणी गॉडफादर नाही किंवा काही नाही आणि कसं याच्यात जायचं हे पण माहिती नाही. माहिती नाही. इथून सुरुवात कुठून सुरुवात करायची? कुठून करायची हे पण माहित नाही. असं करता मग 9वीला असताना वडिलांनी हे केलं. ते झाल्यानंतर मी थोडं मग अभ्यासातही लक्ष माझं कमी राहायचं, हे राहायचं. 10वीला मी नापास झालो. इंग्रजी आणि गणित माझं फेल झालं. आणि ते म्हणजे सांगायला पण लाज वाटते की एवढा हुशार असताना आणि 10वीला नापास झाला. असं हे करून तरी ऑक्टोबरला पुन्हा फॉर्म भरला. त्यात इंग्रजी पास झालो. पुन्हा गणित राहिलं. पुन्हा मार्चला मी पुन्हा फॉर्म भरला. त्याच्यात गणित पास झालो. आणि हे तिन्ही मार्कशीट घेऊन मी जेव्हा 11वीला ॲडमिशन घ्यायला गेलो, तर ते केटीचम कॉलेज तिथं आता मी मराठा हायस्कूलमध्ये शिकलेला असल्यामुळे मी लय केटीचमलाच जाणार. तर तिथल्या प्राचार्याने सांगितलं, "तू भाऊ खूप हुशार दिसतोस. जा दुसरं काहीतरी कामधंदा कर. आई-बापांना मदत कर. काय शिकून काय दिवे लावणार आहे तू?" म्हणून त्यांनी मला हाकललं म्हणाय समजा असं. ती बोललो ऍडमिशन दिलंच नाही. हो, दिलंच नाही त्यांनी. मग नंतर मी इतर कॉलेजमध्ये चौकशी केली याच्या ॲडमिशनसाठी. तर मग नंतर मला पंचवटीमध्ये ॲडमिशन मिळालं. मग तिथं मी 11वी आणि 12वी केली. 12वीला असं होतं की आमच्याकडे पिठाची गिरणी होती. लोकांना धान्य आणल्यानंतर पीठ दळून द्यायचे. हो. तर त्याचा जो नोकर आहे ना, तो निघून गेला. म्हणजे काम सोडून निघून गेला. आता घरात मी मोठा असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आली. मग माझ्यावर आल्यानंतर मी 12वीचं पूर्ण वर्ष गिरणी चालवली. एक परीक्षेचा फॉर्म भरला आणि एक 10-15 दिवस एक ट्राय म्हणून आपलं 15 दिवस गाईड वगैरे वाचून हे करून आणि परीक्षा दिली. तर परीक्षा दिल्यानंतर म्हटलं आता काय आपण 10वीत नापास झालेलोच आहे आणि वर्षभर आपण आता गिरणी चालवल्यात काय पास होणार किंवा काय. पण एक शिक्षणाची आवड म्हणून ते मी करत राहिलो. रिझल्ट लागला. पेपरमध्ये रिझल्ट येतो अगोदरच्या दिवशी किंवा आता ते इंटरनेटवरती झालं. पेपरमध्ये ते नंबर पास फेल वगैरे आणि त्याचे ते लाईन दिसताना असे दिसते एकाखाली एक एकाखाली एक आणि ते असतात असे आडवे नंबर. तर ते वरचा नंबर बघितला काहीतरी 800 आणि खाली लगेच त्याच्या दिसला मला 824. म्हटलं अरे बापरे, एवढे 800 पासून डायरेक्ट 24 मुलं नापास आणि माझा काहीतरी 803 का काय असा नंबर होता. म्हटलं नापास झालं, चला जाऊ द्या, आपलं काय एवढं आपण काय कॉलेज बी शिकलो नाही, गेलो नाही आणि आपलं पूर्ण वर्ष आपलं असं. तर असं काहीतरी सुट्टीचा दिवस होता आणि मग मी गेलो कॉलेजला. डॉक्टरकडे जायचं होतं मला, थोडा थंडी ताप वगैरे आलेला होता. तर डॉक्टरांना यायला वेळ होता म्हणून म्हटलं चला आता एवढा वेळ आता इथं डॉक्टरांची वाट बघायची तर कॉलेजला जाऊया. कॉलेजला गेलो आणि बघितलं तर ते माझा विश्वास बसेना ते मार्कशीटवर.
की याच्यात लिहिलंय पास, आणि पेपरमध्ये मी बघितलं. मग नंतर मी तो पेपर पुन्हा बघितला, हा त्याच्यात नंबर होता. तर मी बघितला असा सरळ, आणि त्याच्यात नंबर असा आडवा होता. आठवत हा 801, 802, 803 हा ते असं ते कन्फ्युजन असं. आणि ते कन्फ्युजन झाल्यानंतर मग म्हटलं, अरे आपण तेव्हा जर बघितलं असतं तर आपल्याला ताप पण आला नसता, काही नाही. आणि आपण तर मग काय केलं मी, ते डॉक्टर आले किंवा नाही, मग मी ते माझा ताप पळूनच गेला. त्याचे मी पेढे घेतले आणि घरी आलो, आणि मग मी आईला सांगितलं की मी पास झालो म्हणून. तर त्याच्यानंतर मग मी 12वी नंतर मग HPT कॉलेजला आलो, FY ला. हा. आणि FY ते TY इथे HPT ला केलं. माझं हे झालं. तर SY ला असताना यासिन खान यांच्या नाटकात पहिल्यांदा एक भूमिका केली, एक छोटीशी भूमिका. त्यांच्याकडे गेलो मी, म्हटलं मला हे शिकायचंय, काय असतं नाटक वगैरे. तोपर्यंत मी काही नाटक बघितलेलं नव्हतं, किंवा दुसऱ्या बी कलाकारांचं बघितलं नव्हतं. हा हा आणि म्हटलं हा प्रकार काय मला शिकायचा आहे. तर ते म्हणे, काय एखादा तुला डायलॉग येतो का, तू म्हणून दाखव. आता म्हटलं ऐन वेळेस कुठला डायलॉग बोलणार, काय बोलणार. मग एक चित्रपटातला डायलॉग आहे, तो मग मी त्यांना बोलून दाखवला. जली को आग कहते हैं और बुझी को राग कहते हैं, जिस राग से बनती है बारूद उसे लक्ष्मीकांत कहते हैं. वा. मग ते खुश झाले. हा डायलॉग कुणाचा माहिती ना तुम्हाला सर? हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आहे, मला वाटतं. नाही नाही, हा. हा चित्रपटामध्ये, कालीचरण चित्रपटामध्ये हा शत्रुघ्न सिन्हाचा पहिला जो चित्रपट बघितला, हा शत्रुघ्न सिन्हा आणि रणधीर कपूर यांचा बघितला. तोही नावावरनं, रामपूर का लक्ष्मण. म्हणलं या पिक्चर मध्ये माझं नाव आहे, बघायचं आहे नक्की काय. हा, ते बघितला आणि बघायला गेलो. शेजारच्या माझ्या प्रेक्षक बसलेले होते, त्यांना विचारायचं, हा कोण आहे, कोण आहे? तू माझ्याकडे बघायचा आणि गप्प राहून घ्यायचा. तर ते मग नंतर मला हे समजलं की हे शत्रुघ्न सिन्हा आहे, रणधीर कपूर आहे, ही रेखा आहे, असं हे मला नंतर समजलं. पण ते अगोदर जेव्हा मी तो चित्रपट बघितला, तर त्यामध्ये तो हिरो एकदम साधा दाखवायचे, आणि व्हिलन जरा एकदम टाईट फाईट. हो, एक सूट कोट बीट, असं काय सिगारेट पिण्याची स्टाईल, गॉगल बिगल. आणि तो हिरो एकदम साधा, एक गथुडं घेतलेलं, काठीला बांधलेलं, आणि गावाकडनं आलेला, असं तो येतो. तो मला नाही आवडला हिरो. माझं अट्रॅक्शन विलनकडे गेलं. त्याचं ते ऑरा, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे कपडे, त्याची स्टाईल, ते सगळं मला ते भावलं. मग तेव्हापासून मग मी ते विचार असा करायचा की आपल्याला बनायचं ना, व्हिलनच बनायचं. फिल्म मध्ये विलन. हो, मी पण बनणार, व्हिलनच बनणार. मग असं करता करता त्यांनी मला मग तो एक छोटासा रोल दिला नाटकामध्ये. ती एक हिरोईन असते, तिचा खून होतो, आणि तिथे एक पाकिट मिळतं, ते घेऊन त्या समोरच्या अधिकाऱ्याला द्यायचं असतं. मिलिटरीचा अधिकारी असतो, त्याला द्यायचं असतं की मेम साहब का खून हुआ है और ये जो बात है मैं हलक से नीचे नहीं उतरती. मतलब म्हणजे आपल्या हलक म्हणजे गळा, माझ्या गळ्याच्या खाली ती गोष्ट उतरून नाही राहिली की हे असं असं झालंय, असं घाबरत बोलायचं. विश्वास नाही या गोष्टीवरती, त्यांचा मर्डर होऊ शकतो. तर असं तर घाबरत मला ते बोलायचं होतं. आणि ऍक्च्युली ते माझं तसंच झालं. मी येताना नवीन असल्यामुळे मी खरोखर घाबरत आलो आणि असं बोललो, तर ते लोकांना वाटलं ऍक्टिंग करतोय, पण ते मी खरोखर घाबरलेलो होतो. तुम्ही आणि ते त्या रोलला किंवा त्या सिच्युएशनला ते हे होऊन गेलं, मॅच होऊन गेलं. आता आणि असा एवढाच एक डायलॉग, त्या डायलॉग साठी मी 6 महिने प्रॅक्टिसला जायचो दररोज. नाटकाच्या प्रॅक्टिस असतात की 3-3 महिने 6-6 महिने नाटक प्रत्येक कॅरेक्टरला बोलवलं जातं. त्या तुमच्या एंट्रीला आणि माझ्या एंट्रीला एवढीच फक्त एंट्री होती, तरी एवढ्यासाठी मी 6 महिने प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस करून नाही, शेवटी ते घाबरत होतं म्हणून घाबरतच माझं ते काम झालं, त्याच्यामुळे ते सक्सेस झालं. पण दुसऱ्या नाटकामध्ये मग मी डायरेक्ट विलनचं काम केलं, सिराज खान म्हणून. तर त्यांचं दुसरं नाटक होतं. पहिलं हे जे होते सन ऑफ इंडिया, आणि दुसरं होतं मेरा भारत मान. त्याच्यामध्ये सिराज खान म्हणून अतिरेकी असतो, त्याचं काम मग मी केलं. मग ते काम बघण्यासाठी मुंबईचे डायरेक्टर आले, सोहेल शेख. त्यांनी माझं ते काम बघितलं. अच्छा करताय, आने के बाद पूरा स्टेज सर पे उठा लेता है, मैं काम पिक्चर निकालने वाला हूँ, तुझे रोल दूंगा. तर त्यांनी मला मग पहिल्या चित्रपटात पहिला ब्रेक मला त्यांनी दिला. नाव काय त्यांचं? सोहेल शेख.
फिल्म ते कोणती अनिल होती? शर्मांचे असिस्टंट होते ते, आणि मग हां. त्यांनी मग ते स्वतःच चालू केलं, अब क्या होगा. अब क्या होगा नावाची पिक्चर. त्याच्यामध्ये ती मला रिलीज झाली का? रिलीज नाही झाली नाही अजून. झाली. बरं. तर त्याच्यामध्ये मला त्यांनी भोंदू बाबाचं काम दिलं. हां. म्हणजे जे भोंदू असतात, हो, हो. येत जात काही नाही, पण हो. लोकांना लुबाडण्याचं काम करतात, ते मग माझा रोल होता. तो पण मी व्यवस्थित केला. तर त्याच्यामध्ये एक अभिनेते, आपले मराठीचे अभिनेते चांगले गाजलेले, तर ते आम्हाला जी स्क्रिप्ट दिली होती, त्या स्क्रिप्टमधले डायलॉग सोडून ते असे कुठले पण फिरून, फिरून, फिरून असे कुठलेतरी डायलॉग बोलायचे. नंतर मग ते त्या याच्या स्क्रिप्टच्या म्हणजे ते याच्यावर म्हणतात की ते डायलॉग जे स्क्रिप्टमध्ये नाहीत ते ते बोलायचे ते. हां. आणि त्याच्यामुळे मी नवीन असल्यामुळं मला ते काही माहीत नव्हतं. तर मग मी ते हे व्हायचं, की अरे बाबा, ही स्क्रिप्ट इम्प्रोव्हायझेशन हां, करायची ते म्हणजे हां, की या डायलॉगला असं बोललं तर हां. ते त्यांच्याकडनं आउटपुट द्यायचे. हां, हो. ओके. आणि ते आणि मी हे जायचो, म्हणजे मी निलवून जायचो. म्हणजे ब्लॅक व्हायचे की हां, की अरे हे ब्लँक व्हायचं, की हां, आता हे कधी थांबणार आणि मग मी काय बोलणार मग. हां. त्याच्यामुळे ब्लँक होऊन जायचं. ते 2-3 रिटेक झाल्यास मग ते डायरेक्ट म्हणे, "अरे कल तो तूने अच्छा किया रोल, आज हं. तुम्हें क्या हो गया?" तर मग मी त्यांना ती अडचण सांगितली. हां, म्हटलं, "सर, ते आता मोठे कलाकार आहे. हां. मी त्यांना नाही बोलू शकत. पण ते जे ॲडिशनल जे डायलॉग बोलतात ना," म्हटलं, "त्याच्यामुळे माझं थोडं हे होऊन जातं." कमी गोंधळतो. हां, मी गोंधळून जातो. हां, तर त्याच्यामुळे मग मग त्यांना पण सांगितलं, की इनको जो है ना आखरी डायलॉग का क्लू दे देने का. हां. आणि मला पण सांगितलं, ते बाकीचं काही बोलू द्या. शेवटचा क्लू जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्ही तुमचा डायलॉग तुमचा द्या. डायलॉग सुरू करा. आणि मग नंतर त्याच्यानंतर शॉट ओके झाला. झालं. वाह! त्याच चित्रपटात जे नायकाचं काम करायचे गुड्डू रिजवी, त्यांनी माझं याच्यातलं काम बघितलं होतं. मग त्यांनी त्यांचं स्वतःचं होम प्रोडक्शनचं एक पिक्चर सुरू झालं. त्याच्यामध्ये मला त्यांनी बोलवलं, हे काम बघून. हां. तर त्याच्यामध्ये मला एक विनोदी अभिनेते आपले गाजलेले चांगले, त्यांच्याबरोबर शॉट करायची हे दिली. नाव त्यांचं कळेल का सर? जॉनी लिव्हर, हां, दुसरं कोण? हां, तर त्यांच्याबरोबर माझा शॉट होता. हां, आणि मला थोडासा आता कॉन्फिडन्स पण वाढला होता. हां, आणि नाटकाचा कॉन्फिडन्स तर एवढी पब्लिक असते, हां. तर तो कॉन्फिडन्स असतोच आपल्याला. तर ते डेअरिंग होतं मला. एक रिहर्सल केली आम्ही. ती ओके झाली. तर मी म्हटलं, "सर, और एक बार करेंगे क्या हं. रिहर्सल?" आता मी म्हटलं, एवढा मोठा कलाकार, याला आपण कसं मिस कसं करता म्हणायचं, की येतं? रिहर्सल? "अरे क्यों नहीं, क्यों नहीं? कोई क्या माँ माँ के पेट से थोड़े सीख के आता है? हाँ? चल करेंगे जरूर." परत आम्ही दुसरी रिहर्सल केली आणि फर्स्ट टेक ओके केला. वाह! असं आहे. ते सपोर्टिव्ह कलाकार जेवढा चांगला असेल, तो हो, कितीही मोठा असो. हो. म्हणजे मी आता ऐकलेलं, की जितका मोठा आर्टिस्ट तितका तो ग्राउंडला असतो. बरोबर. तर ते म्हणजे मी तर त्यांच्याबरोबर म्हणजे कधी मला काम नाही केलं. म्हणजे मला मराठीचं आणि हिंदीतलं थोडासा एक हे डिफरन्स. थोडा डिफरंट जाणवला काही. हां, आणि थोडेसे आपले नाटकामध्ये पण असे बरेच मला भेटले. हां. नंतर मग मी बऱ्याच नाटकांमध्ये कामं केली. मराठीचं माझं पहिलं नाटक, देवा शपथ खरं सांगेन, नेताजी दादा भोईर यांचं. हे कमर्शियल होतं की प्रायोगिक होतं? नाही, नाही, हे आपलं राज्यनाट्य राज्य स्पर्धेचं. नाट्याचं. हां, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये ते माझं त्यांनी हिंदीच्या माझ्या प्रॅक्टिसला आलेले. हां. ते प्रॅक्टिस वगैरे बघितली होती. मला म्हणे, "तू मराठीत करशील का काम?" म्हटलं, "हो." तर म्हणे, "मग आमचं आता नाटक चालू होणार आहे राज्यनाट्यकरता. तर या." तर त्यांचं बरोबर नाटक सगळं बसून झालेलं होतं. तर मग त्यांनी मग खास माझ्यासाठी एक हे लिहिला, एक रोल लिहिला त्याच्यात छोटासा. आणि मग मी तो सादर केला. सादर करत असताना गंमत अशी झाली, की प्रेक्षकांमधून ते फोटो काढायचे पूर्वी हां, ते त्याचा पेपरला द्यायला किंवा काय ओके, ते असं. फ्लॅश हां, तर तो फ्लॅश आला आणि समोरच्या कलाकाराचा डायलॉग संपला. हां, तो फ्लॅश गेला, माझं लक्ष गेलं तिकडं आणि मी ब्लँक. ब्लँक झालो. अरे बोलणार काय, बोलणार काय? मी बघतोय त्याच्याकडे, तो बघतो माझ्या इकडून प्रॉम्प्टिंग करताय, तिकडून प्रॉम्प्टिंग करताय. हं. ते माझं प्रॉम्प्टिंगकडे लक्ष नाही, काही नाही, पण मी ते भांबावून गेलो. मग त्या कलाकारांनी, सहकलाकारांनी एक हे केलं, "अहो आग लावे, काहीतरी बोला." हं. माझी लगेच ट्यूब पेटली. काय मी विसरलो, मी माझंच ब्लँक विसरले. हां. हां, आणि मी काय म्हणायचो, तोच विसरला का काय हां. असं. तर त्यांनी अशी क्लू दिल्यानंतर आता मग मी म्हटलं, "मी काय बोलणार? हां, तुम्हीच काय त्या वेळीला घेऊन तुम्हाला कोर्टात काय साबित करायचं ते करा." हां. म्हणजे असं ते मग नंतर सीन कंटिन्यू. नाटक सुरू झालं. पण हां, असं
एक 5-10 सेकंद असेच गेले ना एकमेकाकडे बघण्यात. आणि मग त्यांनी ते सुरू केल्यानंतर त्याच्यानंतर मग आजपर्यंत माझं चित्रपटातही कधी असं झालं नाही आणि नाटकात तर नाटकामध्ये अजिबात नाही. मग तेव्हापासून मला एक समजलं की तिकडे कोणी काही गोंधळ घालू, हां. आपलं आपलं जे चाललंय ते आपण बघायचं बरोबर. स्टेजवरती किंवा कॅमेऱ्यासमोर जे चाललंय ते बघायचं. तिकडं कोण काय बोलतंय, कोण काय करतंय त्याच्याकडं, लक्ष कोण दुर्लक्ष फोटो काढतंय त्याच्याकडे लक्ष करायचं नाही, हे मला त्यावेळेस समजलं. तर असं करत असताना मग बऱ्याच नाटकांमध्ये कामं केली. कमर्शियल नाटकांची नावं म्हणजे एखादे 1-2 कमर्शियल नाटकं. सतीश तारेंचं सगळं कसं गुपचूप, हां. त्याच्यामध्ये माझे 9 व्हेरिएशन आहे त्या याच्यात. म्हणजे म्हणजे ती हिरोईन जी असते ती हिप्नोटायझिंग करते मला. हां, हिप्नोटाइज हिप्नोटाईज केलं की मग मी वेगवेगळ्या रूपात जातो. असे माझे 9 प्रकारचे असे रोल त्याच्यात वेगवेगळे येतात. तर त्याच्यात धमाल केली. एकदम फुल कॉमेडी. त्याचे प्रयोग झाले का? प्रयोग झाले त्याचे 9-10 प्रयोग झाले आम्ही हां. केले. नाशिकला केले, आपले बाहेर पण केले. त्याचं असं झालं की मी तुमच्याकडे आलो समजा. हां. हो, माझं नाटक आहे, या ना बघायला. आता ते तुमचं माझं तोंडावर तोंड असल्यामुळं मग ते काय म्हणे, बरं ठीक आहे. तिकीट घेतली आणि नाटकाला आली. नाटकाला आल्यानंतर म्हणजे पाहू 5-1 मिनिटं आणि नंतर तोंड दाखवून निघून जाऊ. आणि आली आणि बसले नाटक समोर आणि नाटक सुरू झालं. नाटक सुरू झाल्यानंतर नाटक संपलं तरी ते उठती ना हां. आणि मग त्यांनी ते कबूल केलं. आम्ही म्हणे असंच आलो होतो टाइमपास म्हणून, आग्रहाखातीर. हां. की चला जाऊया काय नाटक बघायचं किंवा काय. आता यांनी एवढं आग्रहाने दिले तिकीट तर घ्या. आणि मग ते उठायला तयार नाही. अजून आहे की काही नाटक, अजून आहे की काही नाटक असं. म्हणजे एकदा बसल्यानंतर आहे ना लोकांच्या नाड्या पॅन्टीच्या तुटेपर्यंत इतके हसायचे, इतकं कॉमेडी नाटक होतं. सतीश तारेंचं पण माझं पण चांगलं त्याच्यात बॉन्डिंग झालं होतं. ते पण नाशिकला आले की कधी पण मला फोन केल्याशिवाय राहत नसायचे. पण आता काय दुर्दैव त्यांचं ते आपल्यात नाहीये. नाही. खूप चांगले हो. अभिनेते म्हणजे माझं कधी योग नाही आला त्यांच्याबरोबर काम करणं. पण मी नाही, आम्ही बरेच म्हणजे बऱ्याच वेळेस भेटलो. ते आमच्या स्टेजवरनं पण ऑडिशन घेऊन आमचे नावाने हे करायचे की ते अमुक आलेले, म्हणजे नवले आलेले, चव्हाण आलेले असं. म्हणजे ते नाटकाचे त्या याच्या आणि ते आम्हाला हो, भेटत नाव राहायचे. घ्यायचे आणि आणि आल्यानंतर ते पहिल्यांदा फोन असायचा त्यांचा की आज मी येतोय नाशिकला. हं. तर म्हणजे मग जेवायला वगैरे ते आपल्याकडेच असायचे. तर मग असं करता बऱ्याच नाटकांमध्ये केलं आणि मग ते पहिला जो चित्रपट होता त्याचा नायक गुड्डू रेजवी होता. त्याच्यामध्ये होम प्रोडक्शनमध्ये ते मला परत मग तिकडे बोलवण्यात आलं. आणि मग पिक्चर आणि नाटकं हे मी मधून करत राहायचो आणि आता पण केलेत. आणि अजूनही नाटकात काम करायची इच्छा आहेच आहे. हां, की ते नाटक आहे ते हो. विसरू शकत नाही एखादा अभिनेता. नाही सर मग कारण आता रिसेंट हं. तुम्ही आता सध्या काय तुमचे प्रोजेक्ट वगैरे चालू आहे? आता सध्या तर आता नाहीये काही. पण याच्या अगोदर मी केलेले आहेत परत. हं. दिल में हिंदुस्तान, डायमंड सिंग असे 3-4 प्रोजेक्ट आहेत. पण ते अजून रिलीज झालेले नाही. हां. तर ते रिलीज झाल्यानंतर बघता येईल. सर आता एक दुसरा प्रश्न असा आहे, की आता जी नवीन मुलं आहेत, जे अभिनय करू पाहतायत, रील्स वगैरेमुळे त्यांना असं वाटतं, की आम्ही खूप सुंदर अभिनय करतो. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं सर? रील करतायत, ते त्यांच्या परीने करतायत. आता मला पण असे बरेच जण भेटतात. हं. "हे मला नाटकात घ्याल का तुम्ही? तुम्ही पिक्चरमध्ये घ्याल का?" हं. ते असे खूप बोलतात. पण जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतात ना, त्यावेळेस सर्व त्यांचं अवसान गळलेलं असतं. पण असे ते इतक्या गप्पा मारतील, इतके कॉमेडी करतील, इतके विनोद करतील, हे करतील. पण ज्यावेळेस कॅमेऱ्यासमोर बोलायचं असतं ना, त्यावेळेस सर्वांची हे होते. हां, म्हणजे तीच गोष्ट आहे, की जर अभिनय करण्यासाठी प्रशिक्षण हे गरजेचं आहे असं, जरूर. आहे ना? तुम्ही भले काही क्लास करा किंवा शिबिरं करा किंवा नाटकातून तर एकदम बेसिक, एकदम भारी अभिनयाचं आपल्याला शिक्षण मिळतं. त्याच्यात तुम्हाला फक्त अभिनयाचंच नाही मिळत, तर इतर हे बाकीचे